रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। या बातमीचे प्रायोजक आहेत मेशिगनाचे दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव, माजी उपसभापती पंचायत समिती व माजी संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा। गतिशील विचार, विकासात्मक धोरण। सर्वच मतदार बंधू आणि भगिनींनो, मी एक सर्वसामान्य महिला आपल्या समाजात बदल घडवून आणण्याची आस घेऊन ही निवडणूक लढवत आहे। तरी सार्वभौम कल्याणकरिता तुम्ही आम्हाला मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी। माननीय बापूसाहेब शांताराम जाधव, लोकनियुक्त सरपंच मेशी, माजी शिवसेना तालुका प्रमुख देवळा। दुर्गेश्वरी देवीदास सोनवणे राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक। नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेमध्ये दुर्गेश्वरी देवीदास सोनवणे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला व सुवर्ण पदक मिळवले। राज्यात प्रथम क्रमांक मिळवला नवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मेशी या शाळेत शिकणारी दुर्गेश्वरी, राहणार दैवड, खेड्यातून प्रवास करणारी दुर्गेश्वरीने शाळेचे नाव उज्ज्वल केले व शाळेचा अभिमान वाढवला। तसेच शेती करणारे आपल्या आई वडिलांचे पण नाव रोशन केले। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर नागपूर येथे प्रथम क्रमांक पटकावला। जिद्द आणि कामात सातत्य असेल तर कोणतेच ध्येय गाठणे अशक्य नाही, हे दुर्गेश्वरीने आपल्या कामातून सिद्ध करून दाखविले। कराटे मार्गदर्शन गुप्त सरांचे मार्गदर्शन लाभले। दुर्गेश्वरीला भविष्य काळात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश संपादन करो, हीच भावी आयुष्य उज्ज्वल हो, हीच रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकडून हार्दिक शुभेच्छा। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी करता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत, देवळा। माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुंटेवाडी। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर जमलेले माझे बालमित्र मैत्रिणींनो, माझे स्वप्न ह्या विषयावर काही 2-3 शब्द सांगते, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। स्वप्ननगरीच्या सुंदर माझ्या राजकुमारा, स्वप्ननगरीच्या सुंदर माझ्या राजकुमारा, अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा, दिलास जीवनतारा। स्वप्ननगरीतील कुसुमाग्रजाच्या ओळीत घेऊन मी समृद्धी जगदीश्वर एकता चौथीची विद्यार्थी मी आपणासमोर माझा सगळ्यात आवडता विषय मांडते, माझे स्वप्न। प्रत्येक जण एक स्वप्न पाहतो, कोणाच्या डोळ्यात एक स्वप्न असते, कोणाच्या डोळ्यात 1000 स्वप्न असतात। आपण अभ्यासात चांगले व्हावे, परीक्षेत चांगले गुण मिळावे, प्रत्येक कामात आई वडिलांना मदत करून त्यांना आपला गर्व असावा। स्वप्न आपल्या मनात येणारे भविष्याचे प्रेरणादायी एक चित्र असते। स्वप्न ही अशी भावना आहे की ती आपल्याला झोपू देत नाही। मग मी माझे स्वप्न सांगू का? तर ऐका, माझे स्वप्न आहे एक प्रगतिशील शेतकरी बनणे। तर तुम्हाला असं तर नाही वाटत ना मी शाळेत हुशार नाही म्हणून असं बोलते? तर तसं अजिबात नाही। एवढं वाईट आहे का माझं स्वप्न? माझे तर म्हणणे असे आहे, उद्याच्या भारताचे भविष्य शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेतील मूलभूत घटक आहे। आपल्या मातृभूमीला अन्नधान्य पिकविणारा, आपल्या धरतीला सुजलाम सुफलाम बनविणारा शेतकरी रात्रंदिवस राबत असतो। थंडी, ऊन व पाऊस हे सर्व सहन करून आपल्यासाठी मेहनत करत असतो। शेतकऱ्याच्या मेहनतीमुळेच आपल्याला अन्नधान्य मिळत असते। एवढं करूनही आपला पोशिंदा का दुर्लक्षित असावा? आणि हेच चित्र मला बदलायचे आहे। नवीन यंत्रे ही शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरत आहेत। तरुण असलेत अनेक तरुणी शेतीच्या व्यवसायात यशाची शिखरे गाठत आहेत, हे पाहून मलाही प्रेरणा मिळते। वय वर्ष फक्त 22 असणारी श्रद्धा धवन म्हशीच्या व्यवसायातून 7 लाख रुपये महिना कमवते। तिची गोष्ट मला प्रेरणा देऊन गेली। महिला पुरुषांबरोबरीने शेतात राबतात, तरी आजही त्या दुर्लक्षित आहेत। हे आनंद महेंद्र यांच्या लक्षात आले व त्यांची ट्रॅक्टरची जाहिरात महिलांनाच घेऊन केली। हे सर्व पाहिल्यावर मला वाटले, मी पाहिलेले स्वप्न नक्कीच उज्ज्वल आहे। स्वप्न पाहिले ते आता भविष्यात उतरण्यासाठी शेवटी एवढेच म्हणेल, स्वप्न माझे आकाश एवढे, स्वप्न माझे आकाश एवढे, अरुंद माझी पायवाट, गगनाला भेटण्यासाठी चालेल उमेदीची वाट। एवढे बोलून मी माझे बालभाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।